नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. दशक्रिया विधी सामाजिक संदेश, मानव बिबट संघर्ष व सर्पदंश प्रतिबंधासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम. दिंडोरी तालुक्यातील जवळके येथील प्रकाश सयाजी बागुल यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर मंगळवारी दिनांक 16 रोजी त्यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात कुटुंबियांच्या वतीनं एक अनोखा व समाज उपयोगी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. मानव बिबट संघर्ष रोखणे तसेच सर्पांविषयी जनजागृती व सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचाराचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. प्रकाश बागुल यांचे चिरंजीव कुणाल बागुल हे स्वतः शेतकरी, जवळके ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते असून सामाजिक बांधिलकीतून त्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. दशक्रिया विधी सारख्या धार्मिक कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचा संदेश देत त्यांनी एक आदर्श पायंडा पाडला. मुख्य वनरक्षक श्री जी मल्लिकार्जुन, नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनरक्षक श्री राकेश सेपट, सहाय्यक वनरक्षक दिंडोरी श्री संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी श्री सुशांत पाटील, वनपाल श्री बटू बागुल व वनरक्षक श्री योगेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन व दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मानव बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या कार्यक्रमास AREAS फाउंडेशनचे संचालक व सर्प वनजीव अभ्यासक सुशांत रणछोड यांनी उपस्थित नागरिकांना बिबट्यांच्या नैसर्गिक वावराची कारणे, निवासस्थान, हालचालीचे मार्ग तसेच मानव बिबट संघर्ष वाढवण्यासाठी कारणे सविस्तरपणे सांगितली. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोणती सुरक्षित वर्तणूक अंगीकारावी, संघर्ष कसा टाळता येईल, मानव बिबट सहजीवन व अन्न साखळीचे महत्त्व याबाबत त्यांनी शास्त्रीय माहिती दिली. यासोबतच विविध जातीच्या सर्पांची शास्त्रीय ओळख करून देत विषारी व बिनविषारी सर्पांमधील फरक स्पष्ट करण्यात आला. सर्पदंश झाल्यास घ्यावयाची तातडीची योग्य पावले, चुकीच्या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम व रुग्णालयात सुरक्षितपणे पोहोचवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आली. यावेळी रणछोड यांच्यासोबत वन्यजीव रक्षक मंगेश चारोस्कर, योगेश शेजवळ, संदीप कराटे, अनुष्का पवार, हेमंत वांडले, आकाश शेजवळ, समाधान शेलार, राजू खांदवे, विनायक मुर्तडक व समाधान लोखंडे यांनी सहकार्य केलं. कार्यक्रमास बागुल परिवाराचे नातेवाईक, मित्र परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकट त्याच्या आयुष्यभर पुरतात आणि हे आसमानी संकटांना तोंड देत देत जर आपण बघितलं तर वन्य प्राण्यांचीही दहशत आपल्याला बघायला मिळते. आपण जर बघितलं तर माझ्या हाताकडे जर आपण लक्ष दिलं तर माझ्या हाताला 15 वर्षापूर्वी कोब्रा जातीचा साप चावलाय, तरी देखील मी आपल्या समोर उभा आहे. आणि आपल्याकडे गैरसमज असतात की मारुतीच्या पारावर ठेवलं पाहिजे, पेशंट नेऊन बाबा बुवाकडे नेलं पाहिजे म्हणजे तो बरा होईल. तर आपण शेती करत असताना अनेकदा आपल्याला सर्पदंश झाल्याच्या घटना आपण पेपरमध्ये वाचतो. जर आपण जगभराचा आकडा बघितला तर जगभरामध्ये असंख्य जेवढे काही ॲक्सिडेंट होतात त्याच्यापेक्षा निम्मे ॲक्सिडेंट एकट्या भारतामध्ये होतात. आणि या भारताचा जर आकडा बघितला तर 2 ते 2.5 लाख लोकांना सर्पदंश होतो आणि त्याच्यातले 58,000 लोक मरतात. तर हा 58,000चा आकडा कुठला आहे की जो फक्त दवाखान्यात जाऊन त्याची नोंद झाली, परंतु त्याच्यानंतरचा आकडा जो घरीच मेला आहे किंवा रस्त्यातच एक्सपायर झाला आहे हा आकडा नोंद होत नाही आणि तो काही लाख लोकसंख्येमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर आपण जर शेती करत असाल, शेतमजुरी करत असाल किंवा कुठे कामाला जात असाल तर अशाच लोकांच्या वाट्याला सर्पदंश आहे किंवा बिबट्यांचा हल्ला हा आता घडताना. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण, लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स.
कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.